काही दिवसांपासून खवय्या लोकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचे नवनवीन रेस्टॉरंट इथं ओपनिंग होत आहे। त्याचाच एक भाग आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। लातूर शहरातील जे आपण पाण्याच्या टाकीचा परिसर म्हणतो त्या ठिकाणी व्हेज हाऊस, व्हेज चायनीज अँड फास्ट फूड या रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं। त्यांच्यापैकी आपल्यासोबत या ठिकाणी भारतीय जनता युवा पार्टी युवा नेते अजितजी पाटील कवेकर आपल्यासोबत आहेत। सर, कशा पद्धतीने आपण या ठिकाणी या रेस्टॉरंटला शुभेच्छा द्या? नाही, ह्या सर्वप्रथम या रेस्टॉरंटला मी खूप खूप शुभेच्छा देतो। बार्शी रोड परिसरामध्ये एक चांगला उपक्रम सय्यद फॅमिलीच्या माध्यमातून या ठिकाणी चालू केलेला आहे आणि हे मला लातूरच्या युवकांचं डायनामिझम बघून आजकाल खरं कौतुक वाटतं की इतकी इनिशिएटिव्ह घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे नवीन बिझनेसेस युवकांच्या माध्यमातून आपण चालू होताना पाहतो। ह्या 2-4 वर्षामध्ये याचं प्रमाण जास्त दिसते आणि म्हणून ते पाहताना अभिमान वाटतो की आपण जे पाहायचो की लातूरचे युवक आपले पुणे मुंबईला जाऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या नोकरी करायच्या, आता ते इथं राहून काहीतरी आपण केलं पाहिजे, नवीन काहीतरी स्टार्टअप केलं पाहिजे या भावनेने या ठिकाणी काम करतायत हे बघून आनंद होतो। आणि म्हणून मी व्हेज हाऊस, चायनीज, फास्ट फूड ह्या वास्तूच्या चे सर्व प्रोप्रायटर्स आदरणीय सर्व सय्यद फॅमिली यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण युवकांच्या ह्या स्टोरीमध्ये लातूरच्या आपण एक चांगली भर घातलेली, त्याबद्दल तुमचे मनस्वी अभिनंदन। या उद्घाटन प्रसंगी लातूरचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री विक्रमजी सौदागर सर आपल्यासोबत इथं आहेत। त्यांच्या हस्ते इथं उद्घाटन संपन्न झालं। सर, काय सांगाल या रेस्टॉरंटविषयी? कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल आणि एखादा व्यवसाय लॉंग टर्म चालण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? सर्वप्रथम मी सय्यद परिवाराचे हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी व्हेज हाऊस या उपक्रमाद्वारे चायनीज पदार्थांचे वेगवेगळे पदार्थ त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि मला इथं उद्घाटनाला बोलवल्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन। व्यवसाय चांगला करण्यासाठी सगळ्यात मूलभूत तत्व म्हणजे कस्टमरला जे आपल्याला हवं आहे ते आपल्याला त्यांना देता यायला पाहिजे। जसं कवेकर साहेबांनी सुद्धा सांगितलं की कमीत कमी पैशामध्ये कसं जास्तीत जास्त चांगले पदार्थ, गुणवत्ता असलेले, क्वालिटी असलेले आपण कस्टमरला देऊ शकू। त्याच्यामुळे काय कस्टमर रिपीट आपल्याकडे येईल आणि आपली माउथ पब्लिसिटी पण होईल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर तुम्ही शॉर्ट टर्म प्रॉफिटचा विचार न करता बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल तर लाँग टर्म दृष्टी ठेवून तुम्हाला हा कुठल्याही व्यवसायात तुम्हाला हे करावं लागेल। हेच मी म्हणजे ह्यांना मार्गदर्शन देऊ इच्छितो। धन्यवाद। तर सरांनी सर्वांसाठीच सांगितलेलं आहे की युवा उद्योजकांसाठी विशेष सांगितलेलं आहे की शॉर्ट टर्मचा तुम्ही विचार न करता थोडं लाँग टर्मची प्लॅनिंग असली पाहिजे आणि थोडं व्यवस्थित टिकून केलं तर सगळ्यांचेच व्यवसाय ठिकाणी यशस्वी होऊ शकतात।